नमस्कार मित्रांनो, रनिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 9 व 10 जून या 2 दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण या 2 दिवसातील महत्त्वाच्या चालू घडामोडी बघूया। 1. बायो इंटरनॅशनल कन्व्हेन्शन 2024 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, अमेरिका। मित्रांनो, बायो इंटरनॅशनल कन्व्हेन्शन 2024 चे आयोजन हे अमेरिका या देशात करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, हे 2024 चे आयोजन अमेरिका देशात करण्यात आलेले असून 3 ते 6 जून या कालावधी दरम्यान हे करण्यात आलेले होते। हा देखील पॉइंट लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। आरबीआयच्या पतधोरणात समितीने सलग कितव्यांदा रेपो दर कायम ठेवलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 8व्यांदा। मित्रांनो, आरबीआयच्या पतधोरणा समितीने सलग 8व्यांदा रेपो दर हा कायम ठेवलेला आहे। मित्रांनो, आरबीआयने सलग 8व्यांदा रेपो दर हा 6.5% कायम ठेवलेला आहे। तर या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2024-25 साठी जीडीपी वाढीचा दर हा 7% 7.2% केलेला आहे। हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। कोणत्या राज्यातील नांगी पक्षी अभयारण्य आणि नाकरी पक्षी अभयारण्य यांच्या रामसर स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, बिहार। मित्रांनो, बिहार राज्यातील नांगी पक्षी अभयारण्य आणि नाकरी पक्षी अभयारण्य यांचा रामसर स्थळांच्या यादीत हा समावेश करण्यात आलेला आहे। तर या बिहार राज्यातील रामसर स्थळांची संख्या एकूण 3 इतकी झालेली आहे। तर भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या ही 82 इतकी झालेली आहे। हे दोन्ही पॉइंट लक्षात असू द्या। आणि आपण घेत असलेले सर्वच करंट अफेअरचे प्रश्न हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, ते आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। खालीलपैकी कोणती कंपनी जगातील सर्वाधिक बाजार मूल्य असलेली दुसऱ्या क्रमांकाची कंपनी बनलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, एनव्हिडिया। खालीलपैकी एनव्हिडिया ही कंपनी जगातील सर्वाधिक बाजार मूल्य असलेली दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मूल्य असलेली बाजार कंपनी बनलेली आहे। मित्रांनो, एनव्हिडिया ही चीन उत्पादक कंपनी असून 3.012 लाख कोटी रुपये डॉलर बाजार मूल्यासह जगातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी बनलेली आहे। हा देखील मस्त पहिला पॉइंट आहे, लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। एन्व्हायरमेंटल परफॉर्मन्स इंडेक्स 2024 मध्ये भारत देश कितव्या क्रमांकावर आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 176व्या। मित्रांनो, एन्व्हायरमेंटल परफॉर्मन्स इंडेक्स 2024 मध्ये भारत देश हा 176व्या क्रमांकावर आहे। तर या एन्व्हायरमेंटल परफॉर्मन्स इंडेक्स 2024 मध्ये एस्टोनिया हा देश प्रथम स्थानावर आहे। हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। भारताच्या कोणत्या ठिकाणच्या गायीने जगातल्या सर्वाधिक महागड्या गायींचा किताब मिळवलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, नेल्लोर। मित्रांनो, नेल्लोर या गायीने जगातल्या सर्वाधिक महागड्या गायींचा किताब मिळवलेला आहे। या भारताच्या नेल्लोर येथील गायी जगातील सर्वाधिक किमतीची गायी ठरलेली असून तिचे नाव व्हायरिना 19 असे आहे। हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ विश्वचषक स्पर्धा 2024 ने कोणत्या देशात पार पडलेली आहे?
तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 जर्मनी। आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ विश्वचषक स्पर्धा 2024 ही जर्मनी देशात पार पडलेली आहे। जर्मनी येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ विश्वचषक स्पर्धेमध्ये चीनने सर्वाधिक 11 पदकेही जिंकलेली आहे। हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। शेख सबा खालिद अल सबा यांची कोणत्या देशाच्या क्राऊन प्रिन्सपदी नियुक्ती झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कुवेत। मित्रांनो, शेख सबा खालिद अल सबा यांची कुवेत देशाच्या क्राऊन प्रिन्सपदी ही नियुक्ती झालेली आहे। तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न हे बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या मराठी करंट अफेअरच्या एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल। मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि आपल्या जवळच्या अभ्यासू मित्रमैत्रिणींपर्यंत व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा। याचा फायदा तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे। पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल तुमचे ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलतर्फे मनापासून धन्यवाद।